नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। लेखनिक हा शाळेचा कणा असतो। शासनाची प्रशासकीय माहिती आणि दप्तराचे ओझे वाहण्याचे काम लेखनिकच करतो। मिलिंद जोशी। शालेय कामकाज आणि लेखनिकाला प्रत्येक माणसाची आणि शालेय दप्तराची माहिती असते, म्हणूनच लेखनिक हा शाळेचा कणा आहे। तो दप्तराचे ओझेही वाहतो। मात्र शासनाच्या अन्यायकारी ध्येय धोरणांमुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय याबाबत खंत व्यक्त करताना रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद जोशी यांनी तालुक्यातील शिक्षण प्रसारक संस्था संवाद धारवली विभाग संचलित माध्यमिक विद्यालय संवाद येथे रविवार रोजी जिल्हा कार्यकारिणीच्या सविचार सभेत बोलताना व्यक्त केले। सन 1967 साली शिक्षकेतर संघटनेची स्थापना केली। यावेळी गुरुवर्य सतीश नारदगौडा यांनी बाबा गडगे यांच्यासारख्या धुरंधर नेतृत्वाने शिक्षकेतर संघटनेला बळकटी दिली आणि राज्यस्तरावर संघटनेचे काम आणि कार्य वेळप्रसंगी मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडले। मात्र आजही शिक्षकेतर बंधू भगिनी यांच्यावर होत असलेला अन्याय ही खेदाची गोष्ट असून शासनाकडून फक्त कर्मचारी कपात हेच धोरण अवलंबलेले आहे। सुरुवातीला 1 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत होते। यानंतर 7-8 वर्षांपूर्वी ही संख्या 83,000वर आली आणि आज महाराष्ट्रात फक्त 43,000 कर्मचारी संख्या आहे। ही किती भयानक बाब असल्याचे सांगून शासन फक्त कर्मचारी कपात करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याचा खेद व्यक्त केला। ते पुढे म्हणाले की शाळांमध्ये रिक्त होणारी पदं आणि पदं न भरणे, संघटनेच्या अनेक अडीअडचणी यासह दुर्दैवाने शिपायांची पदे कॉन्ट्रॅक्ट बेसवर निर्माण करणे हा खूप मोठा अन्याय शासन करत आहे। यासाठी आंदोलन मोर्चा हे करणे दुमत नाही। मात्र शासन हायकोर्टाचे सुद्धा ऐकत नाही, हीच खरी शोकांतिका आहे। गेल्या 7 वर्षांपासून शिक्षकेतर संघटनेच्या 7 केसेस कोर्टामध्ये पेंडिंग आहेत, मात्र अद्यापही त्याचा निकाल लागला नाही। हा आपल्या संघटनेवर झालेला अन्याय आहे असेच म्हणावे लागेल अशी खंत व्यक्त केली। यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक संस्था संवाद धारवली संस्थेचे कार्यवाह दत्तात्रय उतेकर, मुख्याध्यापक किसन सुरवसे, मोरसडे मुख्याध्यापक सुनील शिंदे, संघटनेचे कार्याध्यक्ष अशोक उंबरटकर, उपाध्यक्ष विद्याधर कोळसकर, निलंबर थळे, सरकार्यवाह संजय खडे, संतोष गोळे, सतीश काळोके, कोषाध्यक्ष आत्माराम खंडागळे, सुरेश गावण, नरेंद्र मोकल, नारायण पाटील, सतीश पाटील, नरवडे सर, गिरीश शिंदे, संजय जाधव, गणेश शेडगे आदी प्रतिनिधी व संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। या सभेत प्रामुख्याने मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे, नवीन सभासद मंजुरी देणे, सभासद वर्गणीबाबत आढावा, लेखनिक चर्चासत्र याबाबत वेळ व ठिकाण निश्चित करणे यासह आयत्या वेळेच्या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात सावित्री नदी तीरावरील स्वयंभू शंकर मंदिराचे दर्शन घेऊन सरस्वती पूजनाने व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळ सह तृप्ती भोईर, पोलादपूर। मला सुरुवातीला सर पण तिथेच बोलले, म्हटलं किती महिने राहिले, म्हणजे 7 महिने राहिले, म्हटलं पेन्शन पेच झालं ना, ते आपल्याला काय नाही, ते भाऊ बघून घेतील, भाऊ पाठवतील, त्यांचे माझे बरोबरच आहे, मी बिनधास्त असतो म्हणे कोळसकर सर। आणि आता शिंदे सर सुद्धा त्यांच्या मनोगतात हेच बोलले की लेखनिक हा शाळेचा कणा असतो। लेखनिकाला शाळेतल्या प्रत्येक माणसाबद्दल, त्याच्या दप्तराबद्दलची माहिती असते आणि म्हणून शिक्षकेतरांचं कौतुक करण्याची संधी दरवर्षी आपण शिक्षकेतर दिन म्हणून साजरा करतो। काल सुद्धा मी 3-4 शाळांमध्ये गेलो। बाबा गडगे वय वर्ष 76 माझ्या बरोबर होते। काल 2-3 शाळांमध्ये नरेंद्र मोकलांकडे गेलो होते ग्रामीण। मलाच फोन आला सकाळी, अरे कुठल्या शाळेत कार्यक्रम घ्यायचे, म्हणजे बघा 75-76 वर्षाचा माणूस अजूनही संघटनेबद्दल किती त्यांना आस्था आहे, प्रेम आहे। महाराष्ट्रात कुठे मीटिंग असतो ते जातात। हा एक चांगला संदेश ही मंडळी आपल्याला देते आणि संघटने